हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू पॉवर इंग्लिश स्पीकिंग क्लासेस. आज आपण रोजच्या सरावासाठी काही वाक्य बघणार आहोत. जी वाक्य आपल्या खूप तोंडवळणी पडलेली आहेत. आपण खूप वापर करतो यांचा, पण इंग्रजीत मात्र आपल्याला लवकर हे सुचत नाही. जसं की आपण घेण्यासाठी टेक म्हणतो, देण्यासाठी गिव म्हणतो, खाण्यासाठी ईट, पिण्यासाठी ड्रिंक, पुसण्यासाठी वाईप आणि स्वच्छ करण्यासाठी क्लीन म्हणतो. पण जेव्हा असे वाक्य बोलावे लागतात, घेऊन टाक, देऊन टाक, खाऊन टाक, पिऊन टाक, पुसून टाक, स्वच्छ करून टाक, त्यावेळेला मात्र आपण गोंधळात पडतो, है ना. जसं हे घे आपण म्हणू टेक दिस, ते दे गिव्ह दॅट. पण जेव्हा आपल्याला असं म्हणायचं असेल घेऊन टाक, तेव्हा मात्र आपल्याला इंग्रजीत जस्ट टेक इट असं म्हणावं लागेल. ईट हा शब्दामध्ये जी काही वस्तूबद्दल आपण सांगतोय की घेऊन टाक, तर देतोय ना, तर घेऊन टाक, जस्ट टेक इट. त्या वस्तूबद्दल आपण इथे ईट वापरतो आहोत, ईट हे सर्वनाम वापरतो आहोत. देऊन टाक, गिव्ह इट अवे, म्हणजे तुझा फोन जुना झालेला आहे, तो देऊन टाक आता, त्याला वापरायला देऊन टाक. जस्ट गिव्ह इट अवे, है ना. देऊन टाकसाठी आपल्याला गिव्ह अवे म्हणावं लागेल. घेऊन टाक, जस्ट टेक. पण आपण ज्या वस्तूबद्दल बोलत आहोत त्या वस्तूसाठी हे प्रोनाउन वापरतो आहोत, ईट. ओके. घेऊन टाक, जस्ट टेक इट. देऊन टाक, गिव्ह इट अवे. खाऊन टाक, ईट इट अप. आपण म्हणतो तेवढंच तर आहे, तेवढं खाऊन टाक, उरू नको देऊ. खाऊन टाक, ईट इट अप. पिऊन टाक, ड्रिंक इट अप. जो काही पेय पदार्थ आहे त्याबद्दल आपण ईट वापरतो आहोत. तर नुसतं पिऊन टाक म्हणायचं असलं तर ड्रिंक अप. जो काही पेय पदार्थ आहे, ग्लासमध्ये ज्यूस आहे, ताक आहे, ड्रिंक इट अप, पिऊन टाक, तेवढंच तर उरलेलं आहे. पुसून टाक, वाईप इट ऑफ. काय डाग लागलेला आहे तो, काय धूळ पडलेली टेबलावर, वाईप इट ऑफ. धुळीसाठी आपण हा सर्वनाम ईट वापरत आहोत. पुसून टाक, वाईप ऑफ. धूळ पुसून टाक, वाईप इट ऑफ. आपण धुळीबद्दल बोलत आहोत इथं. स्वच्छ करून टाक, क्लीन इट अप. ते काय टेबलावर सांडलेलं आहे, काय धूळ पडलेली आहे, क्लीन इट अप, पुसून टाक, स्वच्छ करून टाक. ओके. अशा प्रकारे रोजच्या सरावासाठी आपण ही काही छान वाक्य बघितली. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.